दीपावली पाडव्याच्या शुभदिनी आद्य क्रांतिगुरू लवजींच्या चरणी लीन होऊन आम्ही सामाजिक एकतेसाठी घोषणा करत आहोत आणि ही घोषणा समाजाच्या एकजुटीसाठी महत्त्वाची राहणार आहे। सकल मातंग समाज हा कुठला पक्ष, ही कुठली संघटना नसून ही एक विचारधारा आहे आणि ह्या विचारधारेला पुढे घेऊन आपल्याला जायचं आहे। या विचारधारेचे मूळ बीज प्रेरणा घेऊन समाजातील ज्येष्ठ नेते शंकरभाऊ तडाखे यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली होती। मी कार्याध्यक्ष होतो, दादासाहेब साठे होते, विश्वनाथजी शिरसाट होते। आम्ही सर्व महाराष्ट्र ढवळून काढणार होतो। दुर्दैवानं विश्वनाथजी शिरसाट यांचे दुःखद निधन झाले आणि या निधनामुळे थोडासा खंड पडला, पण सकल ही भूमिका सर्व एक समाजाने स्वीकारली आणि त्या सकल या नावाखाली अनेक मूर्ती झाली, आंदोलने झाली आणि त्याचं श्रेय आपण पाहत आहे। आरटीला मान्यता मिळाली, लवजी साळवेंच्या स्मारकाचं काम सुरू झालं, अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचं काम सुरू झालं। अशी अनेक कामं या सकल या आमच्या एका शब्दावर किंवा मातंगाच्या एकजुटीवर सुरू झालेली आहे। सकल ही विचारधारा आहे, परंतु काही दुर्दैव या समाजाचं, काही लोकांनी सकल या शब्दाचा वेगळा अर्थ काढून स्वतःच्या स्वार्थासाठी तो सकल राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं या सकलमध्ये काही अशी चमकोगिरी करणारी किंवा फुटीर मताची स्वार्थी लोक आहेत, त्यांच्यापासून सावध राहावे म्हणून आम्ही काही निवडक लोकांची आज नावं जाहीर करीत आहोत। तसं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना एक करायचं आहे। प्रथम एखादी साखळी करायची म्हणजे काही कड्या तयार कराव्या लागतात, त्या दृष्टीनं काही कड्यांची नावं आज आम्ही जाहीर करणार आहोत। तेव्हा इतरांनी काही गैरसमज करून घेऊ नका, त्यांचीच नावं केली जाईल, आमचं का नाही, तसं काही नाही आहे। काही कड्या जेव्हा एकमेकाला जोडत जाऊ तेव्हा ती साखळी निर्माण होईल आणि ज्यांची नावं जाहीर केली त्यांनी स्वतःच मी एक सकलचा कार्यकर्ता आहे, मी एक पदाधिकारी आहे हे समजून पुढं माणसं जोडत चालायची। अशा पद्धतीने सकल हा आपण एक आत्मविश्वासानं समाजाच्या एकजुटीची यंत्रणा तयार करू, ती एक विचारधारा आहे। कारण आपण पाहिलं लोकसभेच्या वेळेस आम्हाला डावललं, विधानसभेच्या वेळेस डावललं, त्याचं कारण काय की आम्ही संघटित नाही आणि आता संघटित होण्याचा मंत्र हा सकलच्या माध्यमातून मिळालेला आहे। तेव्हा सकल हा शब्द आम्ही एक तंतोतंत पाळला पाहिजे, तो मंत्र स्वीकारला पाहिजे। हीच एक आता मार्गाच्या प्रगतीची दिशा आहे आणि ही दिशा घेऊन शंकरभाऊ तडाखे, मी आणि सर्वजण आम्ही निघालो आहोत। आपणही आमच्याबरोबर निघा, किंबहुना आमच्या पुढे चला असं आम्ही म्हणू। त्यामुळं इथं पद किंवा व्यक्ती असं नाही आहे, तो विचारधारा पुढं नेईल म्हणजे थोडक्यात पालखीचे भोई होईल। आपल्याकडे सकलची पालखी असणार आणि ती विचारधारा पुढे नेणारे आम्ही भोई ठरणार आहोत। तरी आता मी शंकरभाऊ तडाख्यांना विनंती करत आहोत की त्यांनी काय जे समाजातली निवडक लोक पुढे आणली, त्या निवडक लोकांची यादी ते पुढं करतील आणि मग त्यांनी इतरांना जोडायचं। तरी इतरांनी काही ज्यांची नावं नसतील ते कृपया गैरसमज करून घेऊ नये आणि या सकल या शब्दाचा रथ जो आज अव्याहतपणे चालू आहे, या रथाला खीळ घालू नये। ह्या रथाला खीळ घालणं म्हणजे समाजाच्या प्रगतीला खीळ घालणं असं होईल। तेव्हा समाजाच्या प्रगतीसाठी हा रथ सातत्याने ओढला पाहिजे। जसा जगन्नाथाचा रथ ओढले जातो तसा हा जगन्नाथाचा रथ आहे। जगन्नाथ म्हणजे आम जनार्दन, जनता जनार्दन, तसा हा जनता जनार्दनाचा रथ म्हणजे समाजाच्या एकजुटीचा रथ आहे। तरी सकल हा शब्द एक आम्हाला सापडलेला मंत्र आहे, तो आम्ही पुढे नेऊया आणि या विचारानं ही विचारधारा स्वीकारून मी शंकरभाऊंना विनंती करतो की ज्या काही निवडक लोकांची आपण यादी तयार केली त्यांची नावं जाहीर करा, म्हणजे लवजींच्या साक्षीनं आम्ही हे कार्य हाती घेतलं याची एक साक्ष दीपावलीच्या पाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला जाणवेल आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र हा एकजुटीनं कामाला लागेल। अशा पद्धतीने मी आजचे माझे जे विचार आहे ते मांडत आहे आणि शेवटी एकच सांगतो, सकल ही विचारधारा आहे, ही संघटना नाही, हा कुठला पक्ष नाही। आणि पक्षाचा जर विचार केला तर यात कुठल्याही पक्षाच्या व्यतिरिक्त ही संघटना आहे, परंतु त्यातही जो आमचा होईल आम्ही त्याचे होऊ। कारण राजकीय सत्तेपुढे शहाणपणा कामाचा नसतो, सत्ता ही हवी असते, पक्ष हवा असतो, परंतु आम्ही पक्षाचे गुलाम किंवा लाचार म्हणून नाही, तर पक्षात जो आम्हाला देईल
ह्या हातानं द्या त्या हातानं घ्या अशा पद्धतीने मातंग समाज त्यांच्या पाठीशी राहील अशी मी ग्वाही देतो. आणि माझे जे विचार आहेत ते संपवतो आणि शंकर भाऊला विनंती करतो की त्यांनी नावं. महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना सप्रेम जयलवजी, मानाचा सप्रेम जयलवजी करतो. आज दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी एक आनंदाची बातमी या ठिकाणी मी प्रदर्शित करीत आहे. महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी कृपया गांभीर्यानं दखल घ्यावी. बांधवांनो, आत्ताच अण्णांनी आपल्यासमोर खूप प्रामाणिकपणे एक विचार मांडलेला आहे. सकल मातंग समाज हा एक विचारधारा आहे आणि ती विचारधारा घेऊन आपल्या समाजाचं कोट कल्याण करणं हा एवढाच उद्देश या सकल मातंग समाजाचा आहे. आणि म्हणून आज या दिवशी मी आनंदाची बातमी देत असताना स्वर्गीय विश्वनाथ शिरसाट साहेब तसेच दादासाहेब साठे यांना मनापासून आज भावपूर्ण आदरांजली व्यक्त करून मी आज महाराष्ट्रभर जे सकल मातंग समाजाच्या वतीनं जो यशस्वी आंदोलनं झाली आणि हा लढा उभारला गेला आणि ह्याच्यातनं समाजाच्या पदरात जे काय पडलं ते पडलं, त्याचे आम्ही जे मातंग समाजासाठी ज्यांनी आमच्या मातंग समाजासाठी काम केलेलं आहे, जे मातंग समाजाचा विचार केला त्यांचेच आम्ही झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्याची खावी थाळी त्याची वाजवावी टाळी. मातंग समाज हा कधी गद्दार नव्हता आणि कधी गद्दार होणार नाही. मातंग समाजावर केलेल्या उपकाराची जाण आम्ही ती ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ती उपकाराची जाण ठेवत असताना याबाबत जे कुणी समाजातले विचारवंत असतील, जे कुणी नेते मंडळी असतील, त्यांनी कृपया मातंग समाजाला राजकीय कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधायचा प्रयत्न करू नये. एक विनंती करून आज मी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या नेत्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्या नेत्यांचं उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी जाहीरपणे स्वागत करून आज लवजी बाबांच्या साक्षीनं त्यांची नावं या ठिकाणी मी जाहीर करीत आहे. सर्वात पहिलं आहे कॉम्रेड गणपत भिसे परभणी, त्यानंतर रणधीर भाऊ कांबळे मुंबई, त्यानंतर परमेश्वर बंडेवार, सुरेश भाऊ पाटोळे, आदरणीय राजेश भाऊ पवार, आदरणीय दिनकरराव लांडगे नाशिक, आदरणीय भारतभाऊ गायकवाड बुलढाणा, आदरणीय केशव शेकापूरकर साहेब लातूर, आदरणीय संजय इंचे साहेब जालना, आदरणीय परिमल मधुकर कांबळे साहेब अकोला, आदरणीय शंकरराव वानखेडे नागपूर, आदरणीय डॉक्टर अंकुश गोतावळे चंद्रपूर, आदरणीय ॲडव्होकेट एकनाथ सुगावकर पुणे, आदरणीय ॲडव्होकेट प्रमोद तडाखे कराड, आदरणीय ॲडव्होकेट सोमनाथ पाटोळे बारामती, आदरणीय ॲडव्होकेट प्रशांत कोंगे साहेब, आदरणीय बबनराव शिकरे हिंगोली, आदरणीय नामदेवराव मोरे साहेब जळगाव, आदरणीय पंडित सूर्यवंशी साहेब लातूर, आदरणीय सुरेश भाऊ मोहिते पुणे, आदरणीय भगवानराव कासार पुणे, आदरणीय महिला उपाध्यक्षा आदरणीय राधिकाताई चिंचोलीकर, या सर्वांची या ठिकाणी मी आज महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून जाहीर निवड झाल्याचं जाहीर करतो आणि सकल मातंग समाजाच्या वतीनं त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांना सप्रेम जय लवजी. जय लवजी.